सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। कुरुंदवाड नगरपालिकेच्या सभेत क्रीडा विकास आणि उत्पन्न वाढीसाठी विशेष निर्णय झाले। नगराध्यक्ष चषक कबड्डी स्पर्धा घेण्याला या सभेत हिरवा कंदील दाखवण्यात आला। व्यावसायिक मालमत्तांचं सर्वेक्षण करून सर्व मालमत्ता कराच्या कक्षेत आणण्याचा ठरावही मंजूर करण्यात आला। सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष मनीषा डांगे होत्या। कुरुंदवाड नगरपालिकेची विशेष सभा छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात नगराध्यक्षा मनीषा डांगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। या सभेत आरोग्य, महसूल वाढ आणि क्रीडा विकास या विषयांवर चर्चा झाली। स्थानिक खेळाडूंना दर्जेदार व्यासपीठ उपलब्ध व्हावं आणि उच्चस्तरीय स्पर्धांचं आयोजन करता यावं या उद्देशानं क्रीडा सुविधा वाढवण्याचा निर्णय झाला। त्याशिवाय नगराध्यक्ष चषक स्पर्धेला हिरवा कंदील देण्यात आला। राज्यस्तरीय स्पर्धांसाठी शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानाबाबत नगरसेवक विजय पाटील यांनी मागणी मांडली। त्यावर नगराध्यक्षा डांगे यांनी पालिकेला उपलब्ध निधी आणि प्राप्त प्रस्ताव लक्षात घेऊन सर्वांना समान निधी वितरित केला जाईल असं स्पष्ट केलं। माणसाचं घरचं बजेट पडणार आणि तुम्ही एका महिन्याचं पडणार तर त्याला 11 महिने रोज माणूस काय खाणार? तुम्ही असं कसं करायला? सगळेच पैसे तुम्ही त्या मंडळाचे कार्यकर्ता म्हणून नगरपालिका पैसे त्या मंडळाला एकट्याला देणार आहे। कुरुंदवाड शहरातील डासांचा उपद्रव रोखण्यासाठी फॉगिंग मशीन खरेदीला मंजुरी देण्यात आली आहे। तसंच व्यावसायिक मालमत्तांचं सर्वेक्षण करून कर आकारणीच्या कक्षेबाहेर असलेल्या मालमत्तांवर कर लावण्याचा निर्णय घेण्यात आला। बाजारपेठेतील पास दर निश्चित करणं आणि वसुली प्रक्रिया कार्यक्षम करण्यासाठी खासगी ठेका देण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली। सभेला नगरसेवक रमेश भुजुगडे, जवाहर पाटील, वैभव उगळे, अक्षय आलासे, जय कडाळे, विजय पाटील, तानाजी आलासे, दीपक परीट, शुभम जोंग, नगरसेविका अलका मधाळे, सुनंदा आलासे, विमल पोमाजे, जयश्री पाटील, जुवेरिया गोलंदाज, अलका पाटील, कार्यालय अधीक्षक श्रद्धा वळवडे, बांधकाम अभियंता राजेंद्र गवळी, पाणीपुरवठा अभियंता विजय पाटील, कर निरीक्षक प्रज्ञा चव्हाण आणि लेखापाल सविता खोत उपस्थित होत्या।